राज्याचा अर्थसंकल्प सादर झालाय आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी काही योजना किंवा काही घोषणा ज्या त्या केलेल्या आहेत। माझ्यासोबत काही महिला आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे। मॅडम, अर्थसंकल्प तुम्ही बघितलात, योजना देखील तुम्हाला काही ठळक आहेत त्या माहिती आहेत, प्रतिक्रिया काय आहे तुमची? योजना चांगल्या आहेत, ज्या काय लखपती दीदी म्हणा, पुन्हा शुभमंगल योजना, आणखीन बऱ्याच मुलींना उच्च शिक्षण वगैरे ह्या ज्या काही योजना आहेत खूप चांगल्या प्रकारे त्यांनी म्हणजे इम्प्लिमेंट आहे त्यांचं सध्या केलेले आहेत। पण ह्या योजना चांगल्या आहेत तसं त्याला एक दुसरी बाजू आहे, चांगली आणि वाईट। तर ह्या योजना अशाच कायम चालू राहायला पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे योजना आहेत। लखपती दीदी बचत गटाच्या महिलांना त्याच्यामुळे खूप फायदा झालेला आहे, आम्हा महिलांना पण फायदा झालेला आहे। प्लस इतर योजना ज्या आहेत, मुलींना उच्च शिक्षणासाठी मोफत मुलींना शिक्षण देणार आहेत, ही पण योजना खूप चांगली आहे। कारण फी अभावी आमच्या मुली खूप बाहेर जरी इच्छा असली तरी मोठं शिक्षण घेऊ शकत नाहीत, तर त्या दृष्टीने ती योजना चांगली आहे। पुन्हा शेतकऱ्यांचं जे लाईट बिल आहे ते माफ केले, ही पण खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे। पण आमची अपेक्षा अजून आहे की आमच्या महिलांसाठी अजून काहीतरी करावं, महिलांसाठीच नव्हे, ओव्हरऑल सर्वसामान्य कुटुंबांसाठी पण महागाई रोखण्यात यावी वगैरे, ही आमची अपेक्षा आहे। आणि अजून एक म्हणजे मला असं वाटतं की ह्या योजना फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच नुसत्या घोषणा नसून त्या पुढे कार्यरत व्हाव्यात अशी आमची फार अपेक्षा आहे सरकारकडून। बरं, महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मिळणार आहेत किंवा 1,500 रुपये पर मंथ, त्यासाठी काही कॅटेगरी आहे असे दिले जाणार आहेत, अशा वेगळ्या योजना आहेत, तुम्हाला काय वाटतं? आता महिलांना त्यांनी 1,500 रुपये देणार आहे हे सांगितलेलं आहे। ॲक्च्युली बघायला गेलं तर ते चांगलीच गोष्ट आहे, पण 1,500 ही एकदम गरीब वर्गाला खूप चांगली आहे। पण काही वर्गाला असं पण आहे की ह्या 1,500 मध्ये आत्ता सध्या काहीच होऊ शकत नाही। 1,500 म्हणजे आता इतकी महागाई वाढली आहे की आता 1,500 मध्ये काय येणार, काय महिला करतील हे त्यांनी ॲक्च्युली बघायला पाहिजे। त्याच्यामुळे आहे चांगली पण बाजू आहे, ज्यांना काहीच नाही त्यांना खूप म्हणजे आधार आहे त्याचा, आणि ज्यांना अजून हवं आहे त्या लोकांना पण थोडाफार म्हणजे त्याचा विचार करायला पाहिजे की ज्यांना 1,500 फक्त काय उपयोगाचे नाही, ते 1,500 कुठे जातील कळणार नाही। आणि ह्या फक्त बोलण्यापुरती नसाव्या, ह्या अंमलात आणावी ही सगळी प्रक्रिया। प्लस तुमचे बाकी दुसरे आहे ते सिलेंडरच्या बाबतीत, एकीकडे तुम्ही सिलेंडरचे भाव हवे तेवढे वाढवलेत आणि एकीकडे तुम्ही फ्री देणार, म्हणजे तीन जे देणार आहेत ते पण तुम्ही अगदी 3 देतात, ते चांगलीच गोष्ट आहे, पण ते रेग्युलरली पण त्याचे भाव कमी व्हावे जेणेकरून सगळ्यांना परवडतील असे हवेत। बस बाकी काय नाही, बाकी बजेट छानच आहे, पण बाकीचं विचार करावा सरकारने, हे पण आहे। नक्कीच। तर महिलांच्या प्रतिक्रिया या संमिश्र आहेत आणि अपेक्षा त्यांच्या आणखीन होत्या, हे मात्र या प्रतिक्रियांमधून कळतंय। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।